8वी मध्ये मला असं वाटतं असते का मुलांना एवढी क्लॅरिटी, की मला हे आवडतंय, मला हे जमतंय, अशी असते का क्लॅरिटी? म्हणजे अशा कोणत्या टेस्ट्स आहेत, की त्यांना त्यांची आवड कशात आहे, पॅशन कशात आहे कळेल? तुम्ही एक चांगला शब्द वापरला, आवड. हे इंटरेस्ट बऱ्याच वेळा आपण ऐकतो. बरेचसे मीडिया पण म्हणतात, की तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. आई-वडील पण असेच बोलतात, "इसको ना इंटरेस्ट होना चाहिए." येस, इट इज इम्पॉर्टंट. पण नुसतं इंटरेस्ट एकच पॅरामीटर घेऊन चालत नाही. काय होतं, स्टुडंट्स आणि पेरेंट्स जेव्हा येतात, हे सगळा गोंधळ जेव्हा सुरू होतो, बऱ्याचदा मुलांना खरंच माहीत नसतं. इंटरेस्ट असू शकतो, पण आपण अशा जनरेशनबरोबर डील करतोय, ज्यांचा इंटरेस्ट एका आठवड्यात किंवा 15 दिवसात संपतो. आणि आता आपण जे बघतोय, 3 महिन्यापूर्वीचं हल्ली ते आउटडेटेड व्हायला लागलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही इंटरेस्ट म्हणता ना, तेव्हा खरंच आई-वडिलांनी बघितलं पाहिजे, इंटरेस्ट म्हणजे खरंच तेवढे परिश्रम घेतोय का? किंवा तो मुलगा किंवा मुलगी कुठलीही फील्ड असेल. एक साधं एक्झाम्पल म्हटलं तर आपण समजा ड्रॉइंगचं घेतलं. खरंच 3-3 तास, 4-4 तास बसून ड्रॉइंग, मग ऑइल पेंट्स असतील, ॲक्रेलिक असेल, काही कॅनव्हास असेल, पोर्ट्रेट असेल. फक्त 2-4 ड्रॉइंग करून कुठेतरी आलं आणि मला इंटरेस्ट आला असं होत नाही. किती सातत्याने तो मुलगा किंवा मुलगी बसतोय, करतोय आणि त्याच्याबद्दल पण वाचन करतोय. हे बघितलं पाहिजे. इंटरेस्ट इज वन ऑफ द पॅरामीटर. आणि बऱ्याचशा सोशल मीडिया चॅनल्सवर किंवा सगळ्याच ठिकाणी इंटरेस्टवर खूप भर दिलेला आहे आणि तिथेच ॲज अ काउन्सिलर आम्ही म्हणतो की इंटरेस्ट इज वन ऑफ द पॅरामीटर. होल अँड सोल तो असू शकत नाही. कारण का आम्ही असं बघितलेलं आहे, इंटरेस्ट असू शकतो, क्षमता अजिबात नाही. क्षमता असू शकते आणि इंटरेस्ट अजिबात नाही. मग काय करणार ना? तर हे सगळं जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा फक्त इंटरेस्टवर लक्ष देता कामा नये. इट कॅन बी. आणि ह्याच्यासाठी म्हणतात ना, जर तुमचा इंटरेस्ट असेल, अमुक आता जस्ट डिस्कशनसाठी जर मी घेतलं, तुमचा इंटरेस्ट लँग्वेजेसमध्ये असेल, तर खरंच हल्ली पेरेंट्स ओपन अप होतात का, की मुलगा किंवा मुलगी BA हिंदी किंवा संस्कृतमध्ये केलं चालते का? इंटरेस्ट होता ना. मग पण इंटरेस्ट कसा असतो माहिती आहे, जोपर्यंत ते इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सायन्सेस असेल ना, तोपर्यंत बाकीचे इंटरेस्ट एवढं लक्ष दिलं जात नाही. तसंच आम्ही जे बघतो ना, स्पोर्ट्समध्ये असेल किंवा खरंच क्रिएटिव्ह फील्ड्स असेल किंवा डान्स ड्रामा असेल, तो मग म्हटलं जातं, "हे तुझा इंटरेस्ट ना 8वी पर्यंतचा, 9वी-10वीत आपल्याला अभ्यास करायचा आहे." हे असं होतंय. तर इंटरेस्ट जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की किती सातत्याने करतायत, नवीन त्यात शिकण्याची आवड आहे का? आणि त्यात खरंच मेहनत घेतायत का? आणि असे बरेचसे केसेस आहेत जिथे इंटरेस्टपासून लोकांनी करिअर्स केलेले आहेत. पण असे समाजात किती लोक आहेत? हे बघायला पाहिजे. आणि इंटरेस्टवर मी तर हल्ली पेरेंट्सना सरळ सांगते. तुम्ही फक्त इंटरेस्टवर जोर देणार असाल तर खरंच म्हणतात ना, वन साइडेड डिसिजन होणार आहे. कारण का आम्ही बघतो ना, लाखो मुलं म्हणजे सेंटरवर जेव्हा येतात, इंटरेस्ट है, सायन्स में बहुत इंटरेस्ट है, सायन्स घेतलं जातं. 11वीच्या अक्षरशः सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात येतात, की हा अभ्यास आम्हाला जमण्यासारखा नाही आहे. तर कुठेतरी क्षमता म्हणजेच ॲप्टिट्यूड, IQ लेव्हल्सकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मग आता तुम्ही टेस्ट करत असाल ना, तर तुम्ही म्हणालात इंटेलिजन्स टेस्ट. हो. तर इंटेलिजन्स म्हणजे काय फक्त अकॅडमिक नसतो नाही का? तो तुमचा इंटेलिजन्स स्पोर्ट्समध्ये असू शकेल, तुमचा पेंटिंगमध्ये असेल, डान्समध्ये असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स असतात आणि ते उपजत असतात ना. मग कोणत्या अशा टेस्ट आहे, की त्या टेस्टमधनं कळेल, की हा इंटेलिजन्स ह्याच्यात आहे आणि त्याला जर खतपाणी घातलं तर त्याचं पुढे काहीतरी चांगलं होईल. तर अशा कोणत्या टेस्ट तुम्ही परफॉर्म करता? कसं असतं माहिती आहे का, व्होकेशनल गायडन्सच्या टेस्ट वेगळ्या असतात. जरी आपण इंटेलिजन्स किंवा IQ टेस्ट म्हणतो ना, तर ह्या वेगळ्या टेस्ट आहेत. नाव इंटेलिजन्स टेस्टच आहेत, पण ह्याच्यात जे पॅरामीटर्स जे असतात ते फार वेगळे असतात. अगेन हे मी डिस्क्लोज खरंच करू शकत नाही, कारण का हल्ली काय होतं, गुगलमध्ये लगेच लोक सर्च करतात आणि त्याची प्रॅक्टिस करून येतात. आणि म्हणूनच आम्ही सांगतो, ह्या वेगळ्या सायकोमेट्रिक असेसमेंट्स जे स्टँडर्डाइज्ड, नॉर्म्ड आणि रिलायबल ऑन इंडियन पॉप्युलेशन आहे, ते वापरले जातात. तसेच ह्या टेस्टमध्ये जेंडर आणि एज नॉर्म्स पण असतात. तर मुलांचा वेगळा असतो, मुलींचा वेगळा असतो आणि एज नॉर्म्स पण वेगळे का असतात. असं? त्याचं इट इज अ सायंटिफिक टूल. सायंटिफिक टूलमध्ये सगळं वेगळं येतं. जसं आपण म्हणतो ना, शरीरासाठी आपण BMI अँड ऑल सगळं बघतो, एज काय आहे, नुसतं वजनकडे लक्ष दिलं जात नाही ना, एक पॅरामीटर नसतो. तसेच ह्या टेस्टमध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स येतात, विच इज सायंटिफिकली डिवाइस्ड. गुगलमध्ये असे भरपूर IQ टेस्ट, भरपूर ॲप्टिट्यूड टेस्ट मिळतात, पण
हे स्टँडर्डाइज्ड आहेत की नाही बघावे लागतात. नॉर्म्ड ऑन इंडियन पॉप्युलेशन, रिलायबल ऑन इंडियन पॉप्युलेशन आहे की नाही बघितले जातात. हे टेस्ट वापरले जातात. दिस आर कॉल्ड व्होकेशनल गायडन्स टेस्ट. ॲप्टिट्यूड टेस्ट हा एक शब्द आहे, पण ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये 9 सब टेस्ट्स असतात. ओके. कुठल्या? सांगायला गेलं तर व्हर्बल, लॉजिकल, न्यूमेरिकल, मेकॅनिकल, क्लॅरिकल हे असे सगळे असतात. सो व्हॉट हॅपन्स इज ॲब्स्ट्रॅक्ट पण असतं. सो ह्या सगळं कसं असतं जेव्हा आपण व्होकेशनल गायडन्स घेतो, अशी एक टेस्ट आणि एक रिझल्ट घेऊन चालत नाही. इट इज अ होलिस्टिक थिंग. म्हणजेच IQ आलं, ॲप्टिट्यूड आलं, पर्सनॅलिटी आली आणि इंटरेस्टसुद्धा येतं. इनफॅक्ट काही ठिकाणी आम्हाला ॲडजस्टमेंट टेस्टसुद्धा घ्यावे लागतात. सो जनरली IQ, पर्सनॅलिटी आणि ॲप्टिट्यूड इज फेअर इनफ की एक डिसिजन मेकिंग प्रोसेससाठी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.